यानंतर आपल्या चर्चेकडे वळूया। हिंदी सक्ती विरोधात मोर्चाची घोषणा झाल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नाचं उत्तर मिळालंय। मराठी भाषेसाठी हिंदी सक्ती विरोधात सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या हिंदी सक्ती विरोधातल्या मोर्चात उद्धव ठाकरेंची शिवसेना सहभागी होणार आहे। आज अधिकृतपणे याची घोषणा करण्यात आली। सध्या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी हिंदी भाषा सक्ती विरोध हे निमित्त ठरले, पण आगामी काळात भाषेसाठीची ही मैत्री राजकीय युतीत बदलणार का हा प्रश्न आहे। मोर्चासाठी ठाकरे बंधू एकत्र यायचं ठरल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची जोरदार चर्चा सुरू झाली। तसंच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा टीकास्त्र डागायला सुरुवात केली। ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी आहेत असा भाजपने निशाणा साधलाय आणि त्यामुळे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेला हा ठाकरे ब्रँड आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात उभा ठाकणार का? हिंदी सक्ती विरोध हे निमित्त मात्र आता ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र आले असं समजायचं का? याच प्रश्नाचा उहापोहा आपल्याला आज करायचा आहे। आणि ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना राजकीय प्रतिक्रिया थांबत नसतात। काही राजकीय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये। ही तारीख आपण 5 तारखेला करावी, जी 6 तारखेची आहे। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल। हा जो 5 तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल। मला असं वाटतं मराठी माणूस एकत्र येऊ नये या दृष्टीने काही लोक प्रयत्न करू शकतात, पण मराठी माणूस इतिहास आहे, हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे। ज्यावेळेला मराठी भाषेवर, मराठी माणसावर, महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन तो लढा देतो। हा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपल्याला 5 तारखेला दिसेल। बघा, मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे। एकत्र काढू दे, एकटे करू दे, दुकटे करू दे, तिकटे करू दे, हा त्यांचा प्रश्न आहे। मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत। गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये। जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं। हे निश्चितपणाने मराठीच्या बाबतीमध्ये कोणाचा विरोध असण्याचं कारण राहू शकत नाही आणि याची भूमिका शिंदे साहेबांनी पहिले स्पष्ट केलेली। हो, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना आवाहन केलंय की मोर्चामध्ये आमच्या एकच मोर्चा काढावा, 2 मोर्चे काढायपेक्षा। काय वाटतं, दोघं एकत्र येतील? त्यांचा विषय आहे। आणि आपल्या चर्चेकडे वळूया। आजच्या चर्चेत सहभागी होतात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर, मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आपल्यासोबत आहेत, भाजप प्रवक्ते विश्वास पाठक काही वेळा चर्चेत सहभागी होतील आणि पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्या चर्चेत सहभागी होणार आहेत। सुरुवातीला किशोरीताई, मोर्चासाठी एकत्र आले, आता एकत्र आले असंच समजायचं का? बघा, पुढचं पाऊल जे पाऊल आज पडलंय महाराष्ट्रात ते निश्चितच चांगली गोष्ट आहे। आणि सुरुवात ज्यांची चांगली असते असं आपण म्हटलंय की शेवटही गोड होतो। बरं, ती सुरुवात कोणासाठी आहे तर ज्या पद्धतीने या संपूर्ण मराठी भाषेवर अभिजित दर्जा जो मिळवलाय किंवा आपण आणला तो आपल्या महाराष्ट्रातल्या खासदारांनी, विशेष करून अरविंद सावंतांनी जे आमचे खासदार आहेत, आणि प्रचंड प्रयत्न केले। आणि त्या प्रचंड प्रयत्नानंतर जेव्हा लक्षात आलं की आपल्याला हिंदी सरकवायची आहे तर पहिला अभिजित दर्जा दिला जायला पाहिजे, हा छुपा अजेंडा आज कळला। त्यामुळे त्या अभिजित दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या भाषेवरती, मानगुटीवर, बघा, हिंदी भाषेला आमचा विरोध नाही। आमचं म्हणणं आहे जे 5वी पासून हिंदी आहे ते तसंच राहावं। छोट्या छोट्या मुलांना, जे अभ्यासक आहेत या मराठी भाषेचे किंवा ज्यांना बऱ्यापैकी आपलं कळतं, त्या सगळ्यांनी, अगदी
सिनेमा नाटक म्हणजे सगळ्या स्तरातून याला विरोध होतोय. असं नाही की राजकीय विरोध होतोय. आपलं म्हणणं ते आहे की जेव्हा ही भाषा मराठी मातृभाषा प्रथम घोटून घोटून 1ली ते 4थी त्या मुलाला आली पाहिजे, म्हणून आमचं सरकार आल्यानंतर इंग्रजी शाळांमध्ये पण कॉन्व्हेंट, खास करून कॉन्व्हेंट याच्यामध्ये मराठी सक्तीची केली. या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सगळ्यांना आलीच पाहिजे. हिंदी 5वी पासून आहे, कारण मराठी भाषेबरोबर हिंदी आणली. साधं आणि सरळ एकच उदाहरण देते. आपण मराठीत म्हणतो किंमत आणि हिंदीमध्ये म्हणतात किंमत. त्या मुलाला प्रश्न पडेल, अरे तो अनुस्वार गेला कुठे, त्या अनुस्वाराचा काय महत्व आहे, हे पहिलं त्याला मराठी भाषेत पहिलं समजून घेऊ दे. मग 5वी पासून आहेच की हिंदी. ठीक इतकी काय घाई आणि ती कशासाठी? नाही, मुद्दा लक्षात आला. माझा प्रश्न असा आहे की या निमित्तानं एकत्र आलेले ठाकरे बंधू हे पुढे आता आपल्या राजकीय दृष्ट्या इलेक्शन्स म्हणा किंवा इतर मुद्द्यांवरती म्हणा एकत्र राहिलेले दिसतील का? मी योगेश खैरेंकडे जाते. चांगलं होईल. ठीक आहे, योगेश खैरे, आपलं मत. नक्की दिसतील. एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च 2006 ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून आम्ही मराठी भाषा असेल, मराठी अस्मिता असेल, मराठी माणूस असेल, मराठी संस्कृती असेल या विरोधात सातत्याने संघर्ष करत आलोय. त्यासाठी सातत्याने आग्रही राहिलोय. आता ज्यावेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत दिली तर त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी जे सांगितलं होतं की माझ्यासाठी बाकीचे सगळे मुद्दे गौण आहेत, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी या विषयासाठी मी कुणाही बरोबर एकत्र यायला तयार आहे. तर ते जे त्यांनी सांगितलं होतं तर तीच मुख्य गोष्ट आहे की आपण खरं तर हा विषय निवडणुका, सत्ता असणं, सत्ता नसणं ह्या मला वाटतं हा फार संकुचित विचार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा विचार जो आहे तो मराठी महाराष्ट्राचा आहे. आणि आत्ता जो आपल्या समोर विषय आलाय, ज्या पद्धतीचं आक्रमण हिंदीचं मराठी भाषेवर झालेलं आहे आणि ते होतंय, तर ते रोखणं ही आत्ताची सगळ्यात मोठी गरज आहे. निवडणुका येतील जातील, सत्ता येईल जाईल, पण पुढच्या पिढ्या ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्यांना जर मराठीसाठी सक्षम आणि मराठी टिकवायची असेल तर आता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्याच पॉडकास्टमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी हे पण सांगितलं होतं की सगळ्या पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन करा. इतका ब्रॉड विचार त्यांनी त्यावेळेस मांडला होता. तर एकत्र येणं म्हणजे काय, मराठी माणसाने एकत्र येणं म्हणजे काय, तर याची सगळी सुरुवात आहे. बाकीच्या गोष्टी पुढे होत राहतील. आता मी एकच गोष्ट इथं सांगतो की आता मी बघितलं की कोणतरी शुक्ला नावाचा एक भैया आहे, त्याचं असं स्टेटमेंट आता आहे की मराठी माणूस हा मुंबईमध्ये विखुरलेला आहे आणि उत्तर भारतीय माणूस हा एकत्र आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होऊ शकतो. अशा पद्धतीने जर एक उत्तर प्रदेशमधनं आलेला भैया म्हणत असेल की तुम्ही मराठी लोक विखुरलेली आहेत, तर ह्यांना दाखवलं गेलं पाहिजे ना मराठी लोक विखुरलेली आहेत का एक आहेत आणि एक आल्यानंतर काय होऊ शकतं हे 5 तारखेच्या मोर्चात दिसेल. बर, मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत. मृणालिनी मॅम, ठाकरे ब्रँड एकत्र आला असे स्पेक्युलेशन्स या सगळ्या घटनेनंतर केले जात आहेत. भविष्यात एकत्र येतोय किंवा आत्ता एकत्र आलाय तो राजकीय दृष्ट्या निवडणुकांपर्यंत एकत्र असणार असं चित्र सध्या दिसतंय? आत्ता या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे. कारण कसं आहे की दोघं एकमेकांच्या जवळ जरी येत असले तरी जागा वाटप आणि मुख्य एकत्रित पक्षात शेवटचा शब्द कोणाचा, तो राज ठाकरेंचा का उद्धव ठाकरेंचा, हा मुद्दा कायम राहील. पण आज मात्र मराठीसाठी दोघंही भाऊ आपापसातले मतभेद विसरून एकत्र आलेले आहेत आणि भाषेसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतायत. हे चित्र गेलेलं आहे आणि ते अभिनंदनीय आहे त्या दोघांसाठी. किशोरीताई, मराठी भाषेच्या निमित्तानं एकत्र येणं दोघा जणांचं, मग कुणी सुरुवात केली, कोणी कुणाला निमंत्रण दिलं, हे सगळी पुढची गोष्ट आहे. पण आता त्या लढ्यासाठी तुम्ही एकत्र येताय. सामान्य शिवसैनिकांना काय वाटतं की हेच चित्र पुढे दिसावं
आणि शक्य आहे का हे, जी मनं विभागलेली होती याच्यापूर्वी मुळामध्ये ती दुभंगलेली ज्या मनं दिवशी- एकत्र आणणं शक्य आहे का? सांगते ना, ज्या दिवशी राजसाहेबांची मांजरेकर साहेबांबरोबर जी मुलाखत झाली आणि तेव्हा हिंदी विषय नव्हता, तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या महाराष्ट्रामध्ये जे चाललंय, महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालाय त्यामध्ये माझे सगळे मतभेद विसरून, माझे स्वतःचे सगळे मतभेद विसरून आम्ही एक व्हायला तयार आहोत. याचा अर्थ काय झाला, दोन भावांचं व्हायला पाहिजे हे मत पहिलं आलं. त्याबरोबर लगेच उद्धवजींनी पण सांगितले, होय महाराष्ट्राच्या या संपूर्ण जडणघडणीमध्ये जे उलट चाललंय त्यासाठी मीही तयार आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी तेव्हा घडल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ही हिंदी भाषा आता अनिवार्य करावी नाही करावी हे जेव्हा ठरलं, अनिवार्य हे शब्द काढला पण सक्ती आहेच. मग आता राज्य सरकार बॅकफूटवर गेल्यावर काय सांगताय, तिसरी पासून करू. आमचं तेच म्हणणं आहे, तिसरी वगैरे नाही, जे नियमित 5वी पर्यंत आहे, जेव्हा मुलाला पूर्ण मराठी भाषेचा ज्याला आपण म्हणतो वेलांटी, अनुस्वार, कुठे थांबायचं काय, हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा त्याला हिंदी अधिक कळेल. कारण हिंदीचं लिखाण आणि मराठीचं लिखाण सेम आहे, पण उच्चार आणि बोलणं हे दोन्ही वेगळं आहे. तर त्याच्यासाठी जर आमच्या भाषेवर आक्रमण करून ठीक आहे, दुसरी भाषा आणि त्रिसूत्री भाषा आणण्याचा जो छुपा अजेंडा आहे, बर. आणि त्याच्यानंतर जे अनेक वर्ष जे इतरांच्या मनात होतं की भाजपाच्या की ह्या महाराष्ट्र आणि मुंबई वेगवेगळी करून वेगवेगळ्या 106 हुतात्मे गेले आहेत याच गोष्टीसाठी. ठीक आहे. पुढे पण जर अशीच हे राहिली तर ते हुतात्मे पडण्याची आमची तयारी आहे. बर, विश्वास पाठक मला दिसत आहेत. विश्वास पाठकजी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने असा आरोप केलाय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिला आणि त्याचं क्रेडिट मोदींना दिलं जात आहे भाजपकडनं, त्याच्या मागचा डाव आम्हाला आता कळला की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या आडून हिंदीची सक्ती राज्यामध्ये घुसवायची असा भाजपचा डाव आहे, असा तुमच्यावर आरोप होतोय. नाही, हा जो आरोप आहे ना, हे केवळ आणि केवळ आता जे इलेक्शन्स येणार आहेत त्या निवडणुकांसाठी हे एकत्र आलेलं यांचं हे सगळं राजकारण आहे. मला सांगा, 2022ला डॉक्टर माशेलकर कमिटीचा हा जो रिपोर्ट आहे त्यात काय म्हटलंय आणि ती कमिटी कोणी बसवली होती, त्याला स्वीकार कोणी केला होता, आणि त्याच्यानंतर मला एक आश्चर्य वाटतं की कोणतेही चॅनल आदित्य ठाकरेंची ती क्लिप दाखवत नाही. मी आता दाखवू शकतो की ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंनी सांगितलं की 3 भाषा या शिकवायलाच पाहिजे. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं की पहिलीपासूनच शिकवायला पाहिजे. मग हे सगळं असताना आता अचानक हे सुचलेलं शहाणपण नाही का? आणि मग मला सांगा की 3 भाषांपैकी तुम्हाला इंग्रजी भाषा चालते, हिंदीला कसा विरोध? आमची हिंदीला सक्ती नाहीच. तुम्ही हिंदी नका शिकू, तुम्ही तेलुगू शिका, मल्याळम शिका, पण तिसरी भाषा शिका. कारण तुम्ही जेवढ्या जास्त भाषा शिकाल तेवढा तुम्हाला लाभच आहे. आता राहिला प्रश्न पहिलीच शिकवायची, तिसरीत की 5वीमध्ये शिकवायची? मला सांगा, पहिलीच्या विद्यार्थ्याला हा जो विषय आपण डिस्कस करतोय हा केवळ मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा हे दोनच शिकवणार आहे का? त्याच्या व्यतिरिक्त देखील त्याला आपण 4-5 विषय शिकवतच आहे. नंतर चित्रकला आहे, हस्तकला आहे, नृत्यकला आहे, अनेक कला आहेत, कम्प्युटर, सगळ्या गोष्टींवर आपण त्याला एक्सपोजर देतोच आहे. आणि मुलगा त्या गोष्टी पिकअप करताय. मला असं वाटतं की फक्त राजकारण करायचं आणि हिंदूला विरोध करायचा हे जनता सगळं बघताय. बर, मला योगेश खैरेंकडे जायचं. योगेश खैरेजी, हिंदी विरोध वगैरे हे सगळं निमित्त आहे, फक्त राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यासाठीची पायरी म्हणून याकडे बघितलं जाते, असा आरोप भाजपने केलाय. आता जे म्हटले की हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू आहे, मला कळत नाही तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी सक्तीचा विषय आणणार आणि मग आम्ही विरोध केला की म्हणणार आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करतो. असं कसं? आम्ही काय म्हणायचं होतं का मग निवडणुका होऊ द्यात, मग आम्ही हा विषय बघू, असं म्हणायचं होतं? अशी अपेक्षा होती का आपली? तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर हिंदी सक्तीचा विषय आणलात ना, मग आम्ही त्याला विरोध करणार, साहजिक आहे. असं कसं होईल?
आणि मला आता जे विश्वासजी म्हटले की पहिलीच्या मुलांना हे शिकवलं जातं ते शिकवलं जातं. अहो तुम्ही किती भाषांचा त्यांच्यावर ओझं टाकणार आहे? तुम्ही बघा, तुम्ही मराठी इंग्रजी आहे, आता तुम्ही हिंदी आणताय. त्यानंतर तुम्ही एक विचार करा, दुसरी पण याला एक बाजू आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 94 बोली भाषा आहेत मराठी व्यतिरिक्त, ज्या घराघरात बोलल्या जातात. म्हणजे त्या मुलाने घरात बोली भाषा बोलायची, शाळेमध्ये येऊन 3 भाषा शिकवायच्या, त्यानंतर त्यांनी विज्ञान शिकायचं, गणित शिकायचं. इतकी त्या लहान मुलाची तेवढी कॅपॅसिटी आहे का, ह्याचा पण विचार केला गेला पाहिजे ना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्याने जे सांगितलं जातं ना, मी अनेक ठिकाणी जे सांगितलं गेलंय की लहान 10 वर्षापर्यंतच्या मुलांना की म्हणे अनेक भाषा त्याला शिकता येतात, तेवढी त्याची कॅपॅसिटी असते. पण हे अर्धवट सांगितलं जाते. भाषा शिकणं आणि भाषा अवगत करणं ह्या पूर्णपणे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही भाषा ही एका भाषेची लिपी शिकणं आणि ती भाषा अवगत करणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि इतक्या लहान मुलांवर इतका ओझं टाकण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला एक ह्या आता विश्वास पाठकजींना एक मी सांगतो की ही जी NEP आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण, यामध्येच बघा सेक्शन 2.4 लर्निंग स्टँडर्ड्स मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, द एम इज टू बी अन इंडिपेंडंट रीडर अँड रायटर इन R1 म्हणजे काय तर मराठी बाय एज 8, R2 म्हणजे इंग्लिश बाय एज 11 आणि R3 म्हणजे जी हिंदी आणि इतर पर्यायी भाषेत सांगितले ती एज 14. म्हणजे यात जर स्पष्टपणे असं लिहिलं असेल की मराठी भाषा वयाच्या 8व्या वर्षापर्यंत लिहिता वाचता स्वतंत्रपणे त्या मुलाला आली पाहिजे, वयाच्या 11व्या वर्षापर्यंत त्याला इंग्रजी भाषा लिहिता वाचता आली पाहिजे आणि वयाच्या 14व्या वर्षापर्यंत त्याला ही 3री भाषा जी असेल ती लिहिता वाचता आली पाहिजे. असं जर स्पष्टपणे यात लिहिलं असेल तर तुम्हाला पहिलीपासून हा विषय हिंदीचा किंवा त्याला पर्याय असणाऱ्या भाषेचा सक्ती करण्याचं कारणच काय मुळात? किशोरीताई, आणखीन एक असा आरोप केला गेलेला होता की आदित्य ठाकरेंची भूमिका अचानक कशी काय बदलली निवडणुकीच्या तोंडावर? मॅडम, हेच मला सांगायचं आहे, ज्या पद्धतीने केंद्राने सर्व राज्यांना जो अहवाल पाठवला म्हणजे GR पाठवला, त्याच्यावरती त्या GR वर साधक बाधक चर्चा करा असं सांगितलं, त्याच्यावरती कमिटी बसवा असं सांगितलं आणि तो GR मुख्यमंत्री म्हणून तो घेतला गेला. पण त्या GR वर एकही कमिटी बसवली गेली नाही, त्या GR वर एकही मीटिंग झाली नाही आणि अर्धवट आमचं राज्य गेल्यानंतर त्याच्या ज्या काय झाल्या की नाही झालं तेही समोर येत नाहीये. त्यामुळे केंद्राने पाठवलेली गोष्ट नुसतं स्वीकारली म्हणजे आम्ही ते पूर्ण स्वीकारली असं होत नाही. केंद्राने मुख्यमंत्र्यांना दिलेलं, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेलाही सांगितलं होतं की याच्यावरती कमिटी बसवा याच्या आणि ह्या सक्ती करायची नाही, हे उद्धवजींनी प्रखरपणे सांगितलं होतं. अजिबात सक्ती चालणार नाही. केंद्राने पाठवलंय आपण साधक बाधक चर्चा करू, पण सक्ती चालणार नाही. आणि ते 5वी पर्यंत जे एज्युकेशन आहे ते कंटिन्यूच राहिलं पाहिजे. मग ह्याच्यात आमचा सहभाग कसा येतो, कुठून येतो? खोटं बोल पण रेटून बोल ही जी पद्धत आहे ही महाराष्ट्रामध्ये फार चालली आहे. विश्वास पाठकजी, तुम्ही म्हटलेला आम्ही चर्चा करू, स्टेक होल्डर सोबत बोलू, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ आणि काहीतरी गोल्डन सेंटर काढू. आत्ता जे काय सरकारचं आहे तर सरकार 3ऱ्या भाषेवर ठाम आहे. मी हिंदी म्हणत नाही, सरकार 3ऱ्या भाषेवरती ठाम आहे. आणि 3री भाषा आता तुम्ही काय बदल केला त्याच्यात तर आम्ही ती लेखी शिकवणार नाही, आम्ही ती मौखिक शिकवू. पुस्तकं नसतील, त्याला पुस्तकं 3री पासून येतील. तरीही 3ऱ्या भाषेचा बोजा हा मुलाला ज्या वयानंतर येणं अपेक्षित आहे त्याचा बराच आधी येतोय. म्हणजे मग ह्या एकूण मुद्द्याचं राजकारण होतंय, विरोधासाठी विरोध केला जातोय आणि सरकार आपला हे का सोडत नाहीये, हे असंच दिसतंय. राजकारण तुमच्या बाजूनेही होतंय. राजकारण आमच्या बाजूने का होत नाही त्याचं मी उत्तर देतो. पण त्याच्या आधी पेडणेकर त्यांनी जे म्हणलं, मला सांगा तेव्हाच्या त्या मंत्रिमंडळामधले मंत्री आदित्य ठाकरे, आता याच फोनमध्ये माझी ती टेप आहे मी वाजून दाखवली असती, त्यांनी काय बोललं स्पष्ट बघा ना. त्यांनी 3ही भाषा पहिलीपासूनच करा. आणि डॉक्टर माशेलकर हे हुशार आहेत ना हो,
यांच्यापेक्षा आपण जास्त हुशार आहेत का? आणि त्या कमिटीमध्ये कोण कोण होते तुम्हाला मी नावं वाचून दाखवतो. सुखदेव थोरात साहेब होते, गणेश देवी होते, विजय पाटील, दिलीप धोंडगे, हे सगळे मोठे मोठे लोक होते. मान्य आहे. तरी बघा, पूर्ण जर आपण देशाचा विचार केला तर आज पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू जर सोडलं तर सर्व राज्य 3 भाषा शिकवतात आहे. आज मी आव्हान करतो, बघा उभाटा तर पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे, पण मनसेला मी आव्हान करतो, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे किती मुलं लहानपणापासून 3 भाषा शिकतात आहेत ते बघा. म्हणजे आपल्या मुलांनी 3 भाषा शिकून पुढे जायचं आणि गरिबांच्या मुलांनी फक्त मराठी शिकायचं. आज मला सांगा, फक्त मराठीवर जर आपण डिपेंडंट राहिलो तर किती अडचणी आहे पुढे. तुम्हाला जितके जास्त भाषा येतील, इंग्रजी येईल, त्याचा लाभच होतोय हे आपण बघतोय. त्यामुळे राजकारण आमच्याकडून नाही, तिसरी भाषा शिकल्या जावी ही आमची प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ती कंपल्सरी नाही, हिंदी कंपल्सरी नाही हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. मृणालिनी मॅम, ह्या सगळ्या चर्चेअंती की हा विषय संपणारा नाहीये, हिंदीची सक्ती होणार की नाही होणार. किशोरीताई, मी येते आपल्याकडे. हिंदीची सक्ती होणार नाही होणार वगैरे हा सगळा विषय संपणार आहे, पण एक राजकीय पर्स्पेक्टिव्ह जर याच्यामध्ये ठेवला तर एक नक्की आहे की 2 ठाकरेंना एकत्र यायला निमित्त मिळालंय मानापमानाच्या पलीकडे. तू पुढे की मी पुढे, तू आधी की मी आधी, ह्या वादाच्या पलीकडे जाऊन दोघांना एक निमित्त मिळालंय आणि त्या निमित्ताने ठाकरे ब्रँड पुढच्या निवडणुकीसाठी एस्टॅब्लिश होतोय. मोर्चामध्ये ठाकरे ब्रँड एकत्र आलाय ही देखील थोडीशी कल्पनेच्या पलीकडची बाब होती, हे निश्चित आहे. पण मोर्चासाठी दोघं बंधू एकत्र आले म्हणजे ते जागा वाटपापर्यंत एकत्र राहतील हे आत्ताच म्हणणं खरं तर कठीण आहे. आता मुळातच भारतीय जनता पक्ष या दोघांमध्ये भेद करणार हे सरळ आहे की आदित्य ठाकरे यांनी 3 भाषा शिकवायला हव्या असं जर विधान मंत्रीपदावर असताना खरंच केलं असेल, जे आता विश्वास पाठक सांगताय, तर उद्या मनसेचेच कार्यकर्ते त्यांना प्रश्न विचारतील की हा असं कसं झालं होतं. जागा वाटपात मनसे आज कुठेच नाही, त्यांचा एकही प्रतिनिधी इथे नाही. उलटपक्षी मनसेचे जे काय लोक होते ते भारतीय जनता पक्षाकडे आले, त्यांनी घेतलं नाही म्हणून ते शिवसेनेत गेले, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे. हा इतिहास इतक्या सहजासहजी विसरला जाईल का, याबद्दल मला आता शंका आहे. कसं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाला वाढीसाठी जागा हवी असते. हिंदीच्या मुद्द्यावर ते दोघं एकत्र आले हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे बेरजेचं राजकारण त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलंय, पण ते जागा वाटपापर्यंत जाईल हे आत्ता बोलणं फार फार कठीण आहे. बर, माझी वेळ खरं तर संपत आली. मी किशोरीताईंची छोटी कॉमेंट घेते आणि शेवटाला योगेशजी आणि विश्वास पाठकांकडे. किशोरीताई, थोडक्यात. हा, मुळामध्ये जर तुम्हाला वाटतंय की आम्ही राजकारण करतो, हिंदी हा विषय आणलाच का, आणि आदित्यांचं नाव घेऊन आदित्यानी तेव्हाही सांगितलं होतं त्रिभाषिक हे सूत्र आणून मुलांवर बोजा करू नका, शिकणं अनिवार्य आहे, पण तो टायमिंग आहे. कारण आदित्याने एज्युकेशनवर खूप काम केलं. त्यांनी त्या 2 भाषेना, जे आपल्याला व्यावहारिक भाषा आणि बोलीभाषा, बोलीभाषा घोटून आली पाहिजे, ज्याला आपण मराठीत म्हणतो ना. ठीक आहे. नाही, आदित्य ठाकरे यांच्या व्हिडिओवरनं हे जे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, मी पर्सनली तो व्हिडिओ बघितलेला नाहीये, त्यामुळे मी त्याच्यावरती कॉमेंट नाही आता करू शकणार आहे. मग त्यामुळे आदित्य ठाकरेंचं नेमकं म्हणणं त्यावेळेला काय होतं, त्याचा काही विपर्यास केला जातोय का, ह्याचा दावा मी आता नाही करू शकणार आहे. आपल्याला विश्वास पाठक यांचं म्हणणं आणि किशोरी पेडणेकर यांचं म्हणणंच आपल्याला ठोस धरावं लागेल. पण योगेशजी, मनसेच्या दृष्टीने जसं आता मृणालिनी ताई म्हणाल्या की स्पेस मनसेकडे आता नाहीये, से तुलनेनं कमी आहे आणि वादाचे मुद्दे सुद्धा आहेत. नाही, मी परत एकदा स्पष्ट करतो की आमच्या दृष्टीने आता निवडणुका किंवा सत्ता असणं नसणं, आमदार असणं, लोकप्रतिनिधी नसणं वगैरे हा विषयच नाही. आत्ता सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की मराठीवर झालेलं हिंदीचं आक्रमण, आणि आम्ही या संदर्भात सर्व पक्षांशी संपर्क केलेला आहे, सर्व पक्षांच्या नेत्यांशी संपर्क केला जातोय, अगदी भारतीय जनता पक्षातील लोकांशी संपर्क केला जातोय की ज्यांना असं वाटतंय की ही मराठीवरचं आक्रमण आहे आणि ते रोखण्यासाठी जर मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे तर त्यासाठीचा हा मुद्दा सीमित आहे. बाकीच्या भविष्यात काय गोष्टी होतील, त्या भविष्यात त्या गोष्टी घडतील ज्या व्हायच्या असतील त्या. बरं, ठीक आहे. विश्वास पाठकजी, अगदी शेवटची 30 सेकंद आहेत माझ्याकडे. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला आम्ही दिला, पण त्याच वेळेला हिंदीची सक्ती किंवा हिंदीच्या निमित्ताने हिंदी जास्तीत जास्त, पण तिसरी भाषा ज्याला तुम्ही सक्ती म्हणत नाही आहात ती
आणि इतर सगळे म्हणतात की छुपी सक्ती, ही तिसरी भाषा आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. हे कॅल्क्युलेशन कसं बसणार? बघा, अभिजात भाषेचा दर्जा आमच्याच काळात दिला गेला. मराठीमध्ये अर्थशास्त्र, मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग सायन्स हे उपलब्ध करून दिलं, ते आम्हीच केलं. आमचं म्हणणं एवढंच आहे, हिंदीची सक्ती नाहीच. आम्हाला हिंदी शिकवा म्हणतोय आम्ही, हिंदीत शिक्षण घ्या असं म्हणत नाही आहे. शिक्षण हे मराठीतच घेतलं जाईल. राहिला मुद्दा आदित्य ठाकरेंचा, मृणालिनीताई आपल्या संपादकीय आम्ही त्यांच्या मोबाईलवर ही क्लिप पाठवतो. पुढारींनी ती क्लिप दाखवावी. कोणते चॅनल दाखवत नाही आहे, मी विनंती करतोय. ठीक आहे, आता ही क्लिप काय आहे ती पाहावी लागेल आणि कोण कुणाच्या भाषेचा विपर्यास करतंय का, कोण कुणाच्या भाषणाचा विपर्यास करतंय का, हे चर्चेचा वेगळा मुद्दा असेल. पण एक मात्र नक्की की या मराठी भाषेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत. आता तो ठाकरे ब्रँड म्हणून कितपत एस्टॅब्लिश होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये एकमेकांपर्यंत येईल का, एकत्र लढण्यापर्यंत येईल का, हे पाहावं लागेल. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेधला सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथे थांबलाय.